कर्जत तालुक्यातील विपुरी कॅम्प ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालय अंतर्गत मंजूर टाटा पॉवर कंपनी लिमिटेड विपुरी उद्दंचन प्रकल्प 1000 मेगावॅट प्रकल्पाच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी उद्योग सेवा संदर्भातील मागण्या डावलून मनमानी सुरू असलेल्या कारभाराविरोधात व प्रकल्पग्रस्तांचा हक्क डावलता जात असल्याने संतप्त प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचा टाटा प्रशासन व शासनाच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केले असून पुरुषाबरोबर आदिवासी महिलाही या साखळी उपोषणात सहभागी झाल्या आहेत। पर्यावरण मंजुरीमध्ये मंजूर केलेल्या अटी घालून मंजूर केलेल्या टाटा पॉवर कंपनी भिवपुरी डिव्हिजन आणि बॉम्बे हाऊस यांनी आपल्या पत्राद्वारे लेखी मंजूर करून दिलेल्या पत्रांप्रमाणे आणि माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी ब्लास्टिंगच्या NOC मध्ये त्या योजना अटी बंधनकारक असल्याचे नमूद केल्याप्रमाणे ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये पहिली योजना भिवपुरी ग्रुप ग्रामपंचायत दत्तक घेणे आणि CSR निधी इथे युटिलाइज करणे, त्याच्यानंतर 50 बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे आणि त्याची फ्री सेवा इथल्या स्थानिकांना देणे, गरजूंना प्रकल्पग्रस्तांना देणे, ह्या सगळ्या योजना केंद्र सरकारने आपल्या अटींमध्ये दिलेल्या आहेत। आणि त्याच्यामध्ये सोलर पॅनल प्रत्येक कुटुंबाला सोलर पॅनल पुरवणे आणि त्याचा मेंटेनन्स आणि फ्री सर्व्हिस त्यांना कुटुंबाला देणे, RO प्लांट प्रत्येक भिवपुरी ग्रामपंचायतच्या 5 गावांना RO प्लांट सुविधा पुरवणे आणि शुद्ध पाणी त्यांना कायमस्वरूपी देणे, त्याच्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या हद्दीमध्ये करणे आणि युवकांना प्रशिक्षण देणे, या धनगरवाड्याचे स्थलांतर आणि पुनर्वसन करणे जे संरक्षक भिंतीला लागूनच आहे, सरकारी नियमाप्रमाणे 45 मीटरच्या आतमध्ये रहिवासी नसावेत आणि जर रिझर्वेअर तिथे होतं आहे तर 45 मीटरच्या आतमध्ये असलेल्या धनगरवाड्याच्या आदिवासी समाजाचं स्थलांतर करून त्यांचं पुनर्वसन हे करायला हवं आहे। त्यानंतर ब्लास्टिंगमुळे होणारे घरांचं बोरवेलचं नुकसान त्याची नुकसान भरपाई कंपन्यांनी द्यावी, कारण ब्लास्टिंग ग्राउंड वॉटरच्या याच्यामुळे ते बोरवेलचं वगैरे पाणी कमी होत चाललेलं आहे। रोकडेवाडा भिवपुरी वगैरे रस्ताचं त्यांनी काम जबाबदारी घेतलेली आहे, ती ग्रामपंचायतला दिलेल्या वचनाप्रमाणे पूर्तता करावी। ग्रामसभेच्या ठरावानुसार ग्रामपंचायत सदस्य सोडून नेमलेल्या ग्रामविकास कमिटीने म्हणजे ही ग्रामविकास कमिटी ग्रामसभेमध्ये मंजूर झालेली आहे आणि ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक वाडीतील किमान एक सदस्य देखरेख ठेवण्यासाठी ओळखपत्र तसेच गेट पास देण्यात यावं, कारण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या या अटींमध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही कम्युनिटी रेडिओ स्थापन करा जो आवाजहीनांना आवाज देण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या गावाच्या समस्या असतील ते कंपनीकडे मांडेल, कंपनीच्या समस्या असतील ते ग्रामस्थ म्हणून किंवा कमिटी म्हणून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करून प्रोजेक्ट कसा सुरळीत पार पडेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं केंद्र सरकारने अटींमध्ये दिलेलं आहे। पण ग्रामविकास कमिटी ही ग्रामसभा जून महिन्यात घेऊनसुद्धा आणि त्यांना पत्र देऊनसुद्धा अजूनही त्यांनी आम्हाला कमिटीला एंटरटेनसुद्धा केलं नाही आणि बोलवतसुद्धा नाही आहे। त्या आतमध्ये त्यांचं काय आहे ते मी सांगू शकत नाही, पण युवकांना क्रीडा सुविधा आणि क्रीडा मैदान उपलब्ध करून देणे ही मंजूर केलेली आहे। ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रीन पार्क करणे तसेच लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स प्ले पार्क करणे, स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या योजनावाल्यांसाठी फॉलोअप आणि तक्रार निवारणाकरता हेड ऑफिसने संबंधित अधिकारी नेमून 24 तास विंडो ओपन ठेवावी आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांनी हेड ऑफिस आणि प्रकल्पग्रस्त यांच्यामधील दुवा म्हणून प्रामाणिकपणे आपले काम करावे, हे असं केंद्र सरकारने आपल्या अटीमध्ये दिले की कोऑर्डिनेशन ठेवून काम करायला हवं आहे त्याच्या। पण ह्याच्यामध्ये 1.5 वर्ष झालं आम्ही कंपनीशी संबंध हे करतो आहे, ग्रामपंचायतने हजारो पत्र दिलेत, त्या पत्राला एकही सिंगल उत्तरसुद्धा कंपनीने देण्याची मानसिकता दाखवली नाही आणि आता हे असं झालं की 1.5 वर्षामध्ये कमीत कमी ह्या पोझिशनला आम्ही आलो की ह्या भिवपुरी डिव्हिजनची जी मॅनेजमेंट आहे ती एंटरटेन करत नाही आहे आणि त्यांच्यावर आता जी काही म्हणजे फिरवाफिरवीची उत्तरं देत आहेत त्या उत्तरांमध्ये आम्हाला स्वारस्य राहिलं नाही, त्यामुळे आम्ही आता बॉम्बे हाऊसच्या हेड मॅनेजमेंटकडनं त्याची हे करून त्याला माननीय तहसीलदारांनी यांनी त्याची दखल घ्यावी आणि त्यांच्या सहीने त्यांनी ते मंजूर करून घ्यावे या योजना, कारण या योजना फक्त वैयक्तिक योजना नाहीत, सामाजिक पण आहेत आणि त्याच्या पुढच्या 7 पिढ्यांना फायदा देणार आहेत। इथल्या दुर्बल घटक जे आहेत, आदिवासी समाज आहे, दारिद्र्यरेषेखालील समाज आहे, त्यांना जर तुम्ही शिक्षण पाणी आरोग्य सुविधा जर ह्या योजना मूलभूत योजना देऊ शकत नसाल, जे तुमच्या CSRच्या पॉलिसीमध्ये तुम्ही दिलेलं आहे, तर तुम्ही
कुठल्या अनुषंगाने आम्ही टाटा समूहाच्या यांनी हिअरिंगला जो पाठिंबा दिला तो कुठल्याच अनुषंगाने काय हे करू नये, काढून घेऊ नये. आणि मग जर हीच पोझिशन झाली तर आम्ही NGT याच्या विरुद्ध अपील काय करू नये. सरपंच कंपनीला लोकांची जे नुकसान किंवा ही आमची कामं अडलेली आहेत ती होत नाही, ते एवढा पत्रव्यवहार केला तरी त्यांनी अजून एकपर्यंत कुठल्याच कामाची म्हणजे पूर्तता केली पण नाही आणि आम्हाला उत्तर दिलं पण नाही. मग ग्रामस्थांनी ह्यो पर्याय निवडला उपोषणाचा. मला याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं आहे, आता ग्रामस्थ तेच माझं म्हणणं आहे. ओके. तर आम्हाला कंपनीमध्ये पाणी नाही भेटत. कंपनीची लोक कंपनीमधून पाणी येत होतं ना, तर कंपनी जसं काम करायला घेतले तसं आम्हाला पाणी भेटत नाही आहे. 7 महिने झालं पाणी नाही आहे. तर आम्ही गेलो त्या साहेबांकडे गेलतो कंपनीमध्ये, तर ती बोलतात 4-5 दिवसात पाणी भेटेल, पण 4-5 दिवसात आम्हाला काही पाणी भेटलं नाही. 7 महिने झालं आम्ही विकत पाणी पितो. तर याची जबाबदारी कोण घेणार? आणि दुसरं हे म्हणत त्याची जबाबदारी, पोरं बाहेर फिरतात, जर एखादी दगड किंवा काय झालं, पोरांच्या अंगावर येऊन पडलं, आमची घरं पाडायला झालं, आमच्या घरं जर पडली तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? कंपनीवाले घेतील का? आत्ताच तडे गेलेत घराला, माकडं येऊन उड्या मारतायत, किती प्रॉब्लेम झालेत, आमचे पत्रे फोडलेत, पाणी गळतंय, पावसाला आम्ही किती प्रॉब्लेम फेस केले. त्याचं जबाबदारी कंपनीवाल्यांना किती सांगून कंपनीवाले ऐकत नाही आहेत. पुढे जाऊन प्रॉब्लेम झाला तर आमच्या पोराबिरांना, आजकाल पोरं बाहेर फिरतात, रस्त्याला फिरतात. तुमचं 7 वाजले सकाळपासून तुम्ही 7 वाजेपर्यंत तुमचं ब्लास्टिंग चालूच आहे. रात्री पण प्लस झोपायला पण भेटत नाही, एवढा आवाज येतो. आमच्या खिडक्या दरवाजे असे वाजत आहेत. पोरांची झोप पण पूर्ण होत नाही. पोरं पण सकाळी शाळेत जायला लागतं, ती सकाळी उठायला मागत नाही. कंपनीच्या लोकांनी बाहेर कामगार बाहेरून आणले, ते गावामध्ये राहतात. तर ते जर आम्हाला बाहेर निघायचं असेल रात्री बित्री तर लेडीज लोक बाहेर निघायला पण घाबरतात. तर त्याचं जबाबदारी कोण घेणार? जर पुढं काय घडलंच, असं देव नाही करू असं नाही घडू, पण जर घडलं एखाद्या लेडीज बरोबर तर त्याची जबाबदारी कंपनीवाले घेतील का?